पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूरच्या कॉरिडॉरसह विविध विकास कामांचा समावेश असलेला प्रकल्प अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे। कॉरिडॉर होणारच हेही आता स्पष्ट झालंय। जवळपास 4.25 कोटींचा हा प्रकल्प आहे। 12 सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विकास आराखड्याचे प्रथम सादरीकरण केलं होतं। तेव्हापासून आजपर्यंत आराखड्यात अनेक बदल होत गेले आणि विविध कामाचा समावेश दर्शवणाऱ्या त्यांच्या अप्रमाणित PDF फाईल सोशल मीडियावर वेळोवेळी व्हायरल होत आल्या आहेत। मात्र आता नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार समाधान आवताडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिखर समितीच्या झालेल्या बैठकीत यास मंजुरीही देण्यात आली आहे। सध्या पुन्हा सोशल मीडियावर पंढरपूरच्या विकासाचं मॉडेल दर्शवणारा AI जनरेट 1.25 मिनिटाचा व्हिडिओ मोठमोठे नेते सोशल मीडियावर शेअर करीत आहेत। 4.25 कोटींचा प्रकल्प आहे। 1.25 मिनिटाच्या व्हिडिओत तो कसा सामावला जाणार? या शहरात कॉरिडॉर समर्थक आणि विकास झाला पाहिजे अशी भावना असलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे। त्यामुळे या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या विविध विकास कामांची अधिकृत समग्र माहिती या शहरातील नागरिकांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते आहे। आता अंतिम आराखड्यावर शिक्कामोर्तब झाला आहे, तर इथल्या जनतेला त्याची समग्र माहिती मिळाल्यास अथवा सदर आराखडा शासनाच्या, जिल्हा प्रशासनाच्या अथवा नगरपालिकेच्या वेबसाईटवर अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील बैठकीस उपस्थित असलेले इथले लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी सूचना केल्यास हे होऊ शकतं। आणि तसे झाल्यास पंढरपुरात विकास झाला पाहिजे अशी धारणा असलेले नागरिक समाधान व्यक्त करतील। नाहीतर आतापर्यंत पुण्या मुंबईत बसून पंढरपूर शहराच्या विकासाचे अनेक प्लॅन आखले गेले, कोट्यवधींची कामे करण्यात आली, आज ती निरुपयोगी ठरताना दिसून येत आहेत। तसेच पुण्यात बसून आखलेले निरुपयोगी काम PVN न्यूज नेटवर्कनं देखील वेळोवेळी तक्रारी करून, बातम्या करून रद्द करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे। त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेते मंडळी जो पंढरपूर विकासाचा 1.25 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करीत आहेत ती त्यांची अपरिहार्यता असेल, पण या 4.25 कोटींच्या पंढरपूर विकास आराखड्यातून नक्की काय काय केलं जाणार आहे हे जाणून घेणं इथल्या जनतेचा अधिकार आहे, अशीच भावना व्यक्त होत आहे।